महिलांसाठीच्या 14 योजना, ज्यामध्ये महिलांना मिळणार काही न करता पैसे पैसे वाटायला सुरुवात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीपेक्षा 10 पट जास्त पैसे मिळवणाऱ्या काही योजना आज व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील. माझी लाडकी बहीण योजना ही नवीच आहे, राज्य सरकारने जारी केलेली आहे, जिच्यामध्ये महिन्याला 1,500, वर्षाला 18,000. पण यापेक्षा एक केंद्र सरकारची अशी योजना आहे जिच्यामध्ये 14,000 तर एका योजनेमध्ये तब्बल 50,000 रुपये मिळतात. आणि जसं माझी लाडकी बहीण योजना ही फक्त राज्य सरकारची आहे आणि जिचे अर्ज भरणं सुरू आहे, तिचे पैसे यायला अजून उशीर आहे. पण व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणाऱ्या 13 ज्या या व्यतिरिक्त योजना आहेत, तर त्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांचं 100% अनुदानित आहे आणि ज्या आजकाल नव्हे तर खूप वर्षापासून चालू आहेत आणि ज्याचा लाभ अगदी करोडो महिला घेत आहेत. तुम्ही महिला असाल किंवा तुमच्या घरात कुणी महिला असेल, कोणत्याही वयाची, तर व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणाऱ्या 14 पैकी कोणती ना कोणती स्कीम तुम्हाला लागू पडेल, कोणती ना कोणती योजना तुमच्या कामाचीच असणार आहे. यातील एक योजना तर इतकी जबरदस्त आहे की जिचा फायदा जर एखाद्या महिलेने घेतला तर महिला स्वतः आत्मनिर्भर तर होईलच, पण घरामध्ये कधीही पैशाची चणचण पडणार नाही. इतकी एक क्रांतिकारी योजना याच्यामध्ये आहे. तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल समजून घेतो की महिन्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या 100% अनुदानित योजना कोणत्या याची डिटेल माहिती. व्हिडिओ त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि विनंती आहे जास्तीत जास्त महिलांना, कुटुंबांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. महिलांसाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या 14 खास योजना. माझी लाडकी बहिणीपेक्षा 10 पट चांगल्या योजना पूर्वीपासूनच केंद्र सरकार राज्य सरकारद्वारे कार्यान्वित होत्या, पण त्याची माहिती कमी असल्यामुळे भरपूर बाहेरच्या राज्यातील महिला त्याचा लाभ घेत आहेत, पण महाराष्ट्रातल्या महिलांना माहिती नसल्यामुळे त्यांचा लाभ घेता येत नाही. यामधील एक योजना 14,000, दुसरी योजना तब्बल 50,000 रुपये देते, तर काही योजना अतिशय तुटपुंज्या व्याजदरावर तुम्हाला अगदी 50 लाखापर्यंत देखील तुम्ही याचा लाभ मिळू शकता. आता महिलांसाठीच्या योजना राबवण्याचा मुख्य हेतू म्हणजे महिलांना त्यांच्या पायावर उभा राहता यावं, जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतःच्या स्वतः भागवता येतील. यामध्ये महिलांचा व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे, सक्षमीकरणाला चालना देणे अशा यामागचा मुख्य उद्देश आहे. आता यामध्ये जर आपण बघायला गेलं तर काही योजना कर्ज देणाऱ्या आहेत, काही योजना महिलांना व्यवसायासाठी मोफत उपकरणं देणाऱ्या आहेत, तर काही प्रवासामध्ये सूट देणाऱ्या आहेत, काही महिलांच्या प्रसूतीनंतर लाभ देणारे आहेत, काही मुलींना लाभ देणारे आहेत, काही गर्भवती महिलांसाठी आहेत. तर अशा सदर 14 अतिशय मौल्यवान योजना आपण त्याची माहिती आज व्हिडिओमध्ये घेतो आहोत. पहिली योजना जिची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारक महिलांना त्या ठिकाणी जवळपास महिन्याला 1,500 ते वर्षाला 18,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत याची अर्ज करण्याची मुदत आहे. सर्व अटी काढून टाकलेली आहेत. आधार लिंक असणारं बँक खातं आणि महिलेचं 15 वर्षापूर्वीचं आदिवास प्रमाणपत्र जर त्या ठिकाणी असेल, रेशन कार्ड देखील त्याला जाऊ शकतं, प्रत्येक महिन्याला याचा लाभ मिळणार. आता ह्या योजनेची चर्चा आली, पण याच्यापेक्षाही जबरदस्त योजना आहे ती म्हणजे महिला उद्योगिनी योजना, जी 2 नंबरची योजना आहे. महिलाला समाजात मानाचं स्थान मिळावं, त्याचप्रमाणे विविध व्यवसायामध्ये महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठीच ही योजना सुरू करण्यात आली. त्यापैकी एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना आहे. महाराष्ट्रातील ही महिला कर्ज योजना आहे. याच्या माध्यमातून लघु व्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादन व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत कर्ज अतिशय कमी दरात उपलब्ध करून देण्यात येतं, ज्यामध्ये केंद्र सरकार तसेच राज्य सरकारची देखील सबसिडी आहे. 3 लाखाचा लाभ तुम्हाला महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत मिळू शकतो. तिसरी सगळ्यात जबरदस्त योजना जी महिलांसाठी स्वर्णिम योजना. स्वर्णिम योजना महिला स्वयंरोजगार योजनेअंतर्गत येणारी महत्त्वाकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी राबवण्यात येते. याच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून येतं. यासाठी महिलांना नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याच्याद्वारे खूप कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध. आता महिला स्वर्णिम योजना ही फक्त जी अशाच मागासवर्गीय उद्योग करणाऱ्या महिलांसाठी आहे, पण पुढची जी योजना आहे ती अगदी जबरदस्त आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना प्रवासामध्ये सूट मिळते, ती म्हणजे महिला सन्मान योजना. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेसही महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली. त्यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना. ST म्हणजेच महाराष्ट्राची जी लाल परी बस आहे त्यामधून प्रवास महिलांना सवलत देण्यात आली आहे 50%. तर अशी ही योजना आहे.
आता सगळ्यात एक योजना अशी आहे उद्योजक महिलांसाठी, ती म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना. आता पुरुषांप्रमाणेच महिलांना सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांना कर्ज देण्याच्या योजना सुरुवात करण्यात आल्या. यामध्ये महिलांसाठी 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ही योजना आहे, त्यामुळे खूप फायदा होतो. आता अशी एक योजना आहे की जी तुम्हाला 1,500 नाही तर 50,000 रुपये देऊ शकते. पण त्याआधी ज्या महिला विधवा आहेत तर त्यांसाठी महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना आहे. त्यासाठी एखाद्या महिलेच्या पतीचं अकस्मात निधन झालं तर त्यांना दरमहा जवळपास 1,000 रुपये पेन्शन राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. केंद्र सरकारचं देखील पेन्शन याच्यामध्ये असू शकतं. आता खास योजना जी आहे 50,000 रुपये देणार आहे. पण तत्पूर्वी मातृवंदना योजना जी आहे तिच्या माध्यमातून ज्या शासनाकडून राबवण्यात येणारी जी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्या अंतर्गत गरोदर महिला आणि ज्या स्तनदा महिला आहे त्यांना 5,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्र शासनाची योजना असून ही योजना महिला व बालविकास मंत्रालयात चालवली येते. लाभार्थी गरोदर महिला या योजनेत 3 टप्प्यामध्ये पैसे दिले जातात आणि उर्वरित 1,000 रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत, म्हणजे एकंदरीत महिलांना सरासरी 6,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळतात. आता सगळ्यात जबरदस्त योजना माझी कन्या भाग्यश्री योजना. मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी योजना दिली जाते, ज्यामध्ये 50,000 रुपयाची रक्कम मुलीच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते. म्हणजेच जर पालकांनी मुलीच्या एक जन्म झाला, जन्मानंतर 1 वर्षाच्या आत जर पालकाने नसबंदी केली आणि दुसरी मुलगी जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आत पालकानं जर नसबंदी केली तर त्यांना 50,000 रुपये शासनाकडून मिळतात. पुढची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत मुलीच्या नावे तुम्ही पोस्टात किंवा कुठल्याही बँकेत गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये 250 रुपयापासून 1,50,000 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते, ज्यासाठी भविष्यासाठी परतावा 7.6% व्याजदर दिला जातो. 10वी योजना जननी सुरक्षा योजना. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधानांनी योजनेची सुरक्षा केली होती, ज्यामध्ये महिलांना शासनाकडून 1,400 रुपये आणि प्रसूती प्रोत्साहनासाठी 300 रुपये आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी 300 रुपये इतकी रक्कम दिली जाते. त्यानंतर महिला समृद्धी कर्ज योजना. तर या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. कर्जाचा व्याजदर कमीत कमी 4%, म्हणजे अतिशय कमी 4% हा व्याजदर असतो. त्यानंतर तात्काळ आत्ताच एक जाहीर झालेली 12वी योजना म्हणजे महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना. तर या योजनेअंतर्गत पिंक रिक्षाचं त्या ठिकाणी वाटप सरकारमार्फत देणार आहे. 10 शहरामध्ये 5,000 पिंक रिक्षा. तर या माध्यमातून रिक्षा खरेदी करण्यासाठी 20% सबसिडी देण्यात येईल. ही रिक्षा जेवढ्याला आहे तेवढ्याच्या 70% पैसा बँकेच्या लोनच्या माध्यमातून, म्हणजे महिलांना फक्त 10% पैशावर रिक्षा घेऊ शकता आणि या रिक्षा त्या चालवून त्यांचा उदरनिर्वाह करू शकता. पुढची योजना आहे अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे आणि त्याची सबसिडी महिन्याला जी काय आहे महिलेच्या अकाउंटवर मिळणार आहे. त्यानंतर आहे महिला सन्मान बचत पत्र योजना. ही एक इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, पोस्टाची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत 2 वर्षासाठी 2 लाख रुपये तुम्ही जमा करू शकता आणि 2 वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.5% निश्चित व्याजदर तुम्हाला मिळत असतं, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास 15,000 रुपये 2 वर्षामध्ये हे मिळू शकतात. तर या होत्या महिलांसाठीच्या काही योजना. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.